सर, आज बैठकीच्या अगोदर डावकरे भेटून गेले, त्याच्यानंतर तुम्ही म्हटलात की तुम्ही त्यांना पाठिंबा देताय आणि तुम्ही फॉर्म भरणार नाही आहात. बैठकीत अजून काय पार पडलं, काय चर्चा? तुमचा प्रश्नामध्ये थोडंसं मी दुरुस्त करतो आणि तुमच्या प्रश्नाला मी थोडंसं दुरुस्त करतो आणि सांगतो की 3 तारखेला म्हणजे निवडणुकांच्या निकालाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली होती आणि त्यांनी या कोकण पदवीधर निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही तिथे अर्ज भरू नये अशा पद्धतीची विनंती केलेली होती. एक वैयक्तिक विनंती त्यांनी केलेली होती आणि त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज ती निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मगाशी सुद्धा मी आपल्याशी बोलताना सांगितलं की त्यांनी निवडणूक अर्ज भरू नये अशा पद्धतीचं पानसेंना सांगितलेलं आहे. त्यामध्ये आणि अशाच पद्धतीने पुढेही हेही सांगितलं आहे की अशा गोष्टी वारंवार होऊ शकणार नाहीत. लोकसभेला दिलेला पाठिंबा असेल किंवा आत्ता अर्ज न भरण्याचा घेतलेला निर्णय असेल, हा ठीक आहे, हे त्या वेळेचे निर्णय झाले, पण असं वारंवार घडणार नाही हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जे पाठिंब्यापुरतं बोललात तर अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य त्यांनी केलेलं नाही. त्यांनी फक्त आम्ही अर्ज भरत नाही आहोत, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन इतकंच त्यांनी सांगितलेलं आहे. ते मी पुन्हा एकदा सांगतो. तर आजच्या बैठकीबद्दल तुम्हाला काय विचार असेल तर? इतर शिक्षक मतदारसंघ किंवा इतर ठिकाणी फॉर्म भरणं असं आहे की 4 तारखेला निकाल लागल्यानंतर आमचे आज महत्त्वाचे सर्व पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रभरचे इथे आलेले आहेत. माझे ज्येष्ठ सहकारी बाळा नांदगावकर साहेब इथे आहेत, दिलीप धोत्रे पश्चिम महाराष्ट्रातून आलेत, वैभव खेडेकर कोकण भागातून आलेले आहेत, राजू उंबरकर आमचे आहेत हे विदर्भातून आलेले आहेत, आमचे पुण्याचे प्रतिनिधी, आमचे नाशिकचे, हे सगळे लोक इथे आलेत. निवडणुकीचा त्या ठिकाणी काय परिणाम झाला, अशा पद्धतीचे निकाल काय कसे लागले, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं ही अत्यंत गरजेची गोष्ट होती आणि तो आढावा आज सन्माननीय राजसाहेबांकडून तिकडच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून घेतला. तिथे काय काय परिस्थिती होती त्या विभागांमध्ये ही संपूर्ण त्यांनी माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढची रणनीती ठरवली जाईल. साहब, आप से एक हिंदी में जानना चाहेंगे, आज विधानसभा मनसे लढवणार का, स्वबळावरती लढवणार का, का 2 वेळा जशी पाठिंब्याची भूमिका जाहीर केली आहे तशी विनंती केल्यावरती मनसे याला जोडून की या पाठिंब्याच्या बदल्यात महायुती सहभागी होऊन महायुतीचे हात बळकट करणार का? असं आहे की साहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. सन्माननीय राजसाहेबांचा जो आदेश असतो तो आदेश हा आमच्या महाराष्ट्र सैनिकांसाठी अंतिम असतो आणि त्या पद्धतीने सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्यानंतर आमच्या सर्व महाराष्ट्रभरच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्या पद्धतीने महायुतीसाठी काम केलं. त्यांना पाठिंबा होता तो त्यासाठी चांगल्या प्रकारे सगळ्यांनी काम केलं. आता प्रत्येक निवडणुकीला आमचा पक्ष म्हणून आम्ही काही निर्णय घेत असतो, ते प्रत्येक वेळेला अगोदरच्यासारखे असतील असं मानण्याची काही आवश्यकता नसते. त्या वेळेला पक्षासाठी, पक्ष पुढे नेण्यासाठी जे काही योग्य वाटतं ते राजसाहेब करत असतात आणि यापुढेही करत राहतील. त्यामुळे आज सगळा आढावा घेतल्यानंतर पुढची रणनीती काय हे नजीकच्या भविष्यकाळामध्ये आम्ही ठरवून तुमच्या पुढे येऊ. पण ठाम आहात तुम्ही विधानसभा लढवाल त्याची काही? असं आहे की 100% आम्ही लढवणार आहोत. यापुढच्या सर्व निवडणुका हे गेल्या वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावेळची रणनीती काय असेल, स्वबळावर असेल, युतीमध्ये असेल, हे त्यावेळेला तुम्हाला कळेल. आत्ता आज फक्त मुख्यत्वे करून संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी तिकडच्या स्थानिक परिस्थिती काय होती, तिकडच्या मतदानाची आकडेवारी, हे सगळं मिळवण्यासाठी आजची बैठक होती आणि त्यामध्ये साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरची रणनीती ते आपल्याला सांगतील. सर, महायुतीचे जे निकाल आले, खास करून मुंबईतले निकाल जर पाहता, कारण की मुंबईमध्ये जे ठाकरे परिवार आहे ह्यांचा बळकट म्हणजे राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, हे राजकारणातले प्रमुख नाव आहे आणि ती जर परिस्थिती बघतात, उद्धव ठाकरे ह्यांना कल जरा जास्त मिळालेला आहे असं दिसतं. याच्यावरनं राजकारण होताना दिसतंय. त्यावरती महाराष्ट्र निर्माण सेनाची पुढची भूमिका काय असेल, कारण की अद्यापही तुम्ही स्पष्ट केलं नाही, येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मुंबई नाही तर मुंबईसह पुणे, नाशिक आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणचे पदाधिकारी, आमचे महत्त्वाचे पदाधिकारी आज इथे उपस्थित होते. त्यांनी त्या ठिकाणच्या निवडणुकीची संपूर्ण जी काही माहिती होती ती सन्माननीय राजसाहेबांना दिलेली आहे आणि त्या सगळी माहिती गेल्यानंतर
त्यावरती पक्षाची पुढची रणनीती काय असेल ते योग्य वेळी आपल्या सर्वांना समोर येऊन सांगतील. साहब हिंदी में हाँ ज्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांनी मीटिंग घेतल्या, मग कोकणात घेतल्या, पुण्यात घेतली आणि ठाणे कल्याण डोंबिवलीसाठी घेतली, त्या ठिकाणचे उमेदवार अत्यंत चांगल्या प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत. किंबहुना तुम्ही एकंदरीत जर पाहिलेत तर जे 17 उमेदवार आता निवडून आलेले आहेत, मग ते शिवसेना शिंदे गटाचे असोत, भारतीय जनता पक्षाचे असोत किंवा आपल्या अजित पवार गटाचा एक उमेदवार असो, ते उमेदवारसुद्धा निवडून येण्यासाठी जेवढी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तेवढीच मेहनत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी घेतली. आणि त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये आमची मतं ही फिक्स राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आहेत. त्या मतांचा निश्चितपणे फायदा त्या सगळ्या उमेदवारांना झालेला आहे आणि त्यामुळे ते उमेदवार निवडून आलेले आहेत, हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो. साहब हिंदी में जानना चाहेंगे आज की ये बैठक क्यों रही, किस वजह से रही और आने वाले दिनों में रणनीति क्या रहेगी राज ठाकरे? आज की बैठक जो थी वो पूरे अभी महाराष्ट्र में जो इलेक्शन हो गया, उस इलेक्शन का जो नतीजा आया है उस नतीजे के ऊपर चर्चा करने के लिए मीटिंग ली थी. पूरे महाराष्ट्र से हमारे नेताजी जो है उनको सामने बुलाया था और उनके पास से पूरी जो भी मालूमात लेनी थी वो उन्होंने ली है. अपने कार्यकर्ताओं ने कितना काम किया है, नहीं किया है, वहाँ कितना वोट गिरा है, नहीं गिरा है और करंट सिचुएशन वहाँ पे क्या थी और आने वाले आगे दिन में क्या करंट परिस्थिति रहेगी, उसके ऊपर अभी हमारे लोग भी सब जगह जाने वाले हैं. उसके बारे में खाली जांच करने के लिए हमने मीटिंग आज की ली थी. सर अगर देखें तो बिन शर्त के बाद कई सारी नीतियां बदलती जा रही है महाराष्ट्र निर्माण सेना में, तो इसे आप राजनीति मानते हैं या राजनीति का परिणाम मानते हैं? देखो, जब से हमारे पार्टी का जन्म हुआ है तब से आज तक हम लोगों ने अपने बलबूते की पूरी इलेक्शन लड़ी है. ये पहला ही समय था जो समय में हमने मोदी जी साहब को देख के बिनशर्त पार्टी दिया था. इसका मतलब ये नहीं है कि हमारी कोई एनजीओ है, हमारी पार्टी है. पार्टी है तो पार्टी में इलेक्शन तो लड़ेंगे, चाहे विधानसभा का हो, महानगर पालिका का हो, तुम्हारा नगर पालिका हो, नगर परिषद हो, जिला परिषद हो, पंचायत समिति हो या ग्राम पंचायत हो, हर इलेक्शन में हमको साथ में जाना है. अभी आगे चल के क्या होगा वो बात की बात है, मगर अभी तो हर पार्टी को अपना इलेक्शन में आगे जाने के लिए देखना चाहिए और अपनी बांधनी भी वैसी करनी चाहिए. उसके लिए हम लोग तैयार. इसी बात को आगे रखते हुए आपने कहा कि चुनाव में लड़ना बहुत अहम होता है किसी भी पार्टी के लिए, लेकिन अब जब कोंकण के जो पदवीधर के यहाँ पर आ रहा है वहाँ पर आप लोग नहीं चुनाव लड़ रहे, तो इसे आप किस तरह से देखते हैं एक पार्टी होने के नाते? नहीं, अभी जैसे हमारे नितिन सरदेसाई साहब ने बताया कि सम्मानित इस राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने साहब की लास्ट टाइम मुलाकात की थी, जब उन्होंने उनको विनती की थी और विनती का सम्मान साहब ने रखा. और आज जो हमारा अभिजीत पानसे उम्मीदवार था उनको फॉर्म नहीं भरने के लिए कहा और हम लोग अभी वो फॉर्म नहीं भरले. नांदगावकर साहेब, एक मराठीत प्रश्न आहे की एकूणच आता लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत, त्या अनुषंगाने जे तटस्थ आमदार होते शिंदे गटाकडे ते आता कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. कसं पाहता यावी? नाही, आम्हाला काय कल्पना त्या गोष्टीची, पण मला वाटते काल मला वाटतं अजित पवार दादांची पण प्रेस कॉन्फरन्स झाली, तेव्हा त्यांनाही हाच प्रश्न विचारला होता. अजून तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना हा प्रश्न विचारलेला नाही आहेत, पण तेच म्हणतील की ते सगळे इंटॅक्ट आमच्यासोबत आहेत आणि मला वाटतं ते इंटॅक्ट त्यांच्यासोबत राहतील. महाराष्ट्रात पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळेल. ते फोडाफोडीचं राजकारण हे कोणालाच आवडत नाही, त्याचा परिणाम होतोच. ते कोणालाच आवडत नाही. ही जरी गोष्ट असेल, ह्या निवडणुकीला त्याचा परिणामही झाला आणि तो दिसला सुद्धा, तरीसुद्धा मला वाटत नाही की आता जे फुटणारे लोक आहेत त्यांनाही कळलं की आपल्याला काय भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो. त्यामुळे फुटताना मग तो बराच वेळा विचार करेल आणि मग इकडे तिकडे जाईल. आम्ही कसे आपले एक जागी पकडून घट्टा होता तसे ते पण भविष्यात राहतील. थँक्यू साहेब.